गुंता आहे आणि हा एक मानवी स्वभावावरती घात करणारा एक नवीन वैज्ञानिक ही जी क्रांती सुरू झाली आहे ही असं म्हणतात की बरेच बदल आणेल तर आणलेत. हम्म. आपण बघतोय की आयटी क्षेत्रातच सगळ्यात आधी तिकडेच मार पडलाय की त्यांना कोडर्सची आता गरज नाही, बरंचसं ऑटोमेट केलंय आणि बऱ्याचशा कंपन्या ज्या पुढच्या फोरफ्रंटीवरती आहे टेक्नॉलॉजीच्या त्यांच्याकडे सॉल्युशन्स आणायला ते अँथ्रोपिक सॉल्युशन्स म्हणतात की माणसासारखं अच्छा. करावं, माणसासारखं व्हावं. तर अँथ्रोपिक एआय पण म्हणतात ते. आजपासून 2-5 वर्षापूर्वी साफसफाई करणारी, पोतं करणारी मशीन आपण बघितली होती. पण आता ह्युमन एम्युलेटर नावाचा एक रोबो आता बनवला आहे टेस्लानी. मी बघितले परवा व्हिडिओ. एम्युलेशन म्हणजे अनुकरण करणारा. हम्म. ह्युमन एम्युलेटर म्हणजे माणसाचं अनुकरण करणारा एक माणूस बनवलाय त्यांनी आणि तो माणूस बरीचशी ऑफिसची कामं बिनबोभाट पगार न मागता, कुरकुर न करता, ओव्हरटाईम न करता किंवा ओव्हरटाईम करून 10 माणसाची कामं 2 तासात संपवेल बरोबर. अशी बरं, असं काही तंत्र टँट्रम नाहीत, काही टँट्रम पण नाहीत. पण नाही असे निर्माण झाले. तर परत त्या प्रश्नाकडे जावं स्वाती, मी इंडस्ट्रीमध्ये आहे, लोकांना कळकळून सांगतो मी. हम्म. भारताविषयी मी सांगतो, आर ह्युमन्स रिसोर्सेस और कॅपिटल हम्म. और HR जे म्हणतो, आर वी रिसोर्सेस और रिलेशन्स. आपण नातेसंबंध सांभाळतोय माणसांसोबत का एक गया दुसरा आया, भरपूर संसाधन आहेत माणसं. मानवी संसाधन जे म्हणतो ना, हम्म. हा एक अपमानास्पद शब्द आहे असं मला नक्कीच वाटतं. मी कुणाशीही त्या गोष्टीवरती फाईट करायला तयार आहे. मानव संसाधन नाहीये.